बलेनो ग्लांजा आणि तिसरी म्हणजे i20 याला एक चांगली टक्कर देते अल्ट्रॉज प्रीमियम हॅचबॅक सेक्शनमध्ये. त्यातही आता नवीन जी अल्ट्रॉज आहे ना त्यात कंपनीने खूप चांगले बदल केलेले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे असे बदल आहे जे बदल बाकी ह्या तिन्ही गाड्यामध्ये बलेनो ग्लांजा किंवा i20 मध्ये मिळणार नाही आहे आणि म्हणूनच तशी विकल्या सुद्धा जाते ही कार. आज ह्या कारच्या फेसलिफ्टबद्दल 2025च्या सगळ्या चेंजेसबद्दल आपण बोलणार आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करू. तत्पूर्वी मराठी कार बोललो जर पहिल्यांदा आले आहात ना सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला स्टार्ट करू. टाटा अल्ट्रॉज 2025चं फेसलिफ्ट 5 वर्ष झाले कारला लॉन्च होऊन आणि खूप चांगल्या पद्धतीनं चांगला रिस्पॉन्स इंडियन मार्केटमध्ये ह्या कारला मिळालेला आहे. आज आपण बोलणार आहे नवीन झालेल्या लॉन्चबद्दल. नवीन 3 कलर तुम्हाला अवेलेबल होतात. महत्त्वाचं म्हणजे XC XM वगैरे जे व्हेरियंट होते ना ते चेंज होऊन प्युअर स्मार्ट अकम्प्लिश असे व्हेरियंट आलेले आहेत. ठीक आहे, चला बोलू फ्रंट एंडपासून. पहिले मी तुम्हाला की दाखवतो जी लॉक अनलॉक आणि फॉलो मी सोबत अवेलेबल होती. फॉलो मी म्हणजे जर हे क्लिक केलं तुम्ही बटन तर प्रेस केलं तर हे असे लाईट चालू होतात. पार्किंग वगैरेमध्ये शोधायला किंवा अंधार वगैरे असेल तर ॲक्सेस करायला बरं पडतं हे फीचर. चला बोलूया फ्रंट एंडपासून. फ्रंट फेशिया पूर्ण चेंज झालेला आहे म्हणजे ग्रिल चेंज झालेली आहे. आता इथे 3D ग्रिल अवेलेबल होती. टाटाचा लोगो जो आता नव्या पद्धतीने नवीन आता तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे कंपनीने. इथे ग्रिल जी आहे ना ती 3D ग्रिल आहे आणि खालचं जी ग्रिल आहे ती सुद्धा 3D ग्रिल झालेली आहे. सरप्राइझिंगली तुम्हाला इथे कुठला क्रोम अवेलेबल होणार नाही आहे. ही एक चांगली महत्त्वाची बाब आहे. आपल्याला क्रोम जनरली आवडतं, इथे तुम्हाला क्रोम दिलेले नाही आहे. ग्रिल बघा इथे सुद्धा ब्लॅकच अवेलेबल होऊन जातं. इथे 360 डिग्री कॅमेरा आहे तर फ्रंटमध्ये तुम्हाला सुद्धा एक कॅमेरा अवेलेबल होणार आहे. आता बोलू चांगल्या बदलाबद्दल ते म्हणजे लाईट. हे लाईट जे आहे ना हेडलॅम्प ते चेंज झालेले आहे. इथे जे खाली होते इंडिकेटर ते आता वर गेलेलं आहे आणि हेच इंडिकेटर प्लस DRLचं काम करतात. प्रोजेक्टर हेडलॅम्पचं सेक्शन जे आता LED मध्ये अवेलेबल होणार आहे आणि जे फॉग लॅम्प आहे हे इथे साईडला घेतलेले आहे. याचा सेपरेट पूर्ण पॅनलच चेंज झालेला आहे जो आपण नवीन नेक्सॉन सफारी हॅरियर किंवा पंचमध्ये बघितला होता. ठीक आहे, इथे फॉग लॅम्प सुद्धा प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि LED मध्येच दिलेले आहे. तर हा एक चांगला बदल आहे. फ्रंटनी जर बघितलं तर अशी दिसते ही कार जी पहिलेपेक्षा जास्त अपिलिंग वाटत आहे. नॉची दिसते, ॲग्रेसिव्ह वाटतं. स्पोर्टी लुक तर पहिलेपासूनच होतं पण याचा फायदा हा झालेला आहे की फॉग लॅम्प जो होता जो एक्सपेक्टेड होता थ्रो वगैरे तो चांगला येईल आणि नवीन डिझाईन झालेला आहे. वर कुठलं डिझाईन चेंज झालेलं नाही आहे. ह्या क्रीज वगैरे आहे ना ह्या जशाच तशाच ठेवलेल्या आहे. साईड प्रोफाईल आल्यानंतर एक चांगला बदल म्हणजे आता हे 16 इंचचे तुम्हाला टायर अवेलेबल होणार आहे जे MRFचे टायर आहे. 185/60 R16 ह्याचं डिझाईन जबरदस्त करून ठेवलं आहे. म्हणजे 15 इंच पहिले होते आता 16 इंच झालेलं आहे. हाईटमध्ये थोडा बदल झाला असेल म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे तसं तर जनरली 165चं ग्राउंड क्लिअरन्स अनलॅडन मिळतं. ठीक आहे, म्हणजे सर्वात खालचा जो एलिमेंट आहे तो 165 mm पासून खाली आलेला आहे. पण ह्याचा फायदा हा झाला आहे की गाडीचा लुकच ओव्हरऑल चेंज झालेला आहे. हे ऑटो फोल्डेबल ORVM आहे. इथे 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे. इथे सुद्धा कुठलं क्रोम वगैरे दिलेलं नाही आहे. हे जे वेस्टलाईन आहे ही ब्लॅक कलरची इथे तुम्हाला दिलेलं आहे. नॉर्मल ब्लॅक कलरमध्ये पण हा मॅट कलर आहे. इथे सुद्धा कुठला क्रोम अवेलेबल होणार नाही आहे आणि साईड प्रोफाईलला अशी दिसते ही कार. हे दोनच बदल होते पण महत्त्वाचा सर्वात चांगला बदल तो हा आहे की इथे फ्लश डोअर हँडल दिलेले आहे जे आपण नवीन सफारी नेक्सॉन वगैरेमध्ये कारमध्ये बघितले होते. हे खूप जास्त चांगलं दिसतं आणि एका प्रीमियम कारला ऑफकोर्स प्रीमियम हॅचबॅक सेक्शनच आहे प्रीमियम कारला लुकसुद्धा चांगला देतं. एक चांगली बाब म्हणजे इथे ब्लाइंड स्पॉट तयार होतो म्हणून इथे हलकीशी स्पेस दिलेली आहे म्हणजे बघणाऱ्याला इथून सुद्धा मदत होते. साईड प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकता हलकासा इथे तुम्हाला रिअर टेल लाईट आहे ना तो सुद्धा दिसतो. एकदा जर मी चालू करून दाखवलं तर हे बघा हा साईड प्रोफाईलला दिसतो. टर्न करताना याचा सुद्धा चांगला फायदा होतो. डायमेन्शन तुम्ही ओव्हरऑल तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. रिअरला आल्यानंतर जे एक्सपेक्टेड होतं किंवा आपण वाट बघत होतो ते म्हणजे हे कनेक्टिंग टेल लाईट. हे बघा आता लाल कलर असल्यामुळे तुम्हाला मे बी कॅमेरा किती जस्टिफाय करतो. हे बघा कनेक्टिंग टेल लाईट दिलेला आहे. हा एक चांगला बदल आहे. डिफॉगर वायपर वॉशर, शार्क फिन अँटिना, हाय माउंट स्टॉप लॅम्प आणि स्पॉयलरमध्ये हलकासा स्पोर्ट्स एलिमेंटसुद्धा दिलेला आहे. दुसरा चांगला बदल म्हणजे अल्ट्रॉचं हे फॉन्ट जे आहे ना ते चेंज झालेले आहे. 360 डिग्री कॅमेरा, टाटाचा लोगो आणि मागे 2 पार्किंग सेन्सर दिलेले आहे. तो जो पुढचा शार्प कट्स होते ना ते मागे सुद्धा ठेवलेले आहे. हे बघा हे शार्प कट खाली तुम्हाला बंपरला पण सुद्धा दिसून येतात. इथे फॉग लाईट दिलेला आहे आणि 2च पार्किंग सेन्सर दिलेले आहे. आता बोलू बूट स्पेसबद्दल. जर तुम्ही CNG घेत नाही आहात कारण या CNGचं पण ऑप्शन येतं
तर तुम्हाला 340 लिटरची बूट स्पेस अवेलेबल होती. 340 कशी, हा पार्सल ट्रे जर तुम्ही काढला, जो बेस व्हेरियंटला मिळत नाही, टॉप ऑफ द व्हेरियंटपासनं मिड व्हेरियंटपासनं स्टार्ट होतो, तर ही पूर्ण जी जागा आहे ती 340 लिटरची आहे. टॉप व्हेरियंटबद्दल बोलतोय म्हणून तुम्हाला इथे कॅबिन लाईटसुद्धा दिलेला आहे आणि स्पेअर व्हील बघितला तर तो 14 इंचात दिलेला आहे. तर इथे थोडी कॉस्ट कटिंग तुम्ही बघू शकता. पण पहिलेच्या कंपॅरेटिव्हली कंपनीने इथे जे डिझाईन एलिमेंट होतात, जो एक सोबरपणा पाहिजे होता, नीट अँड क्लीन डिझाईन पाहिजे होतं, ते आता मिळायला स्टार्ट झालेलं आहे. 60-40 स्प्लिट नाही आहे, 100% स्प्लिटच तुम्हाला इथे सीट दिलेली आहे. बरं, हीच बूट स्पेस जेव्हा CNG असतं तेव्हा तुम्हाला मिळून जाते 240 लिटरची. ठीक आहे, चलो आता बोलू रिअर सीटबद्दल. इथे डोर हँडल दिलेलं आहे. इथे 3 कलर दिलेले आहे, हा बेज कलर, हा गोल्डन कलर आणि हा नॉर्मल ब्लॅक कलर, मॅट कलर. चांगला बदल म्हणजे इथे कुशनचा कम्फर्ट चेंज झालेला आहे, थोडं हलकंसं एक्सटेन्शन दिलेलं आहे. इथे बसल्यानंतर थाय सपोर्टला, मांडीला चांगलं एक्सटेन्शन दिलेलं आहे. कुशन त्याचं चांगलं होतंच. एक कमी तुम्हाला जाणवू शकते, टॉप व्हेरियंटबद्दल बोलतोय आपण, पण इथे तुम्हाला लेदर सीट वगैरे दिलेल्या नाही आहे, त्या तुम्हाला ॲज अ ॲक्सेसरीजच घ्यायला लागेल. अल्ट्राजमध्ये तुम्हाला टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये सुद्धा लेदर सीट अवेलेबल होत नाही. हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर दिलेलं आहे इथं, म्हणजे ॲडजस्टेबल हेडरेस्ट, आणि इथे दिलेलं आहे तुम्हाला कप होल्डर आर्मरेस्टमध्ये, ते तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. 65 वॅटचं इथे तुम्हाला चार्जिंगचं ऑप्शन दिलेलं आहे, जिथे तुम्ही फास्ट चार्जिंग ऑप्शन किंवा तुमचा लॅपटॉपसुद्धा चार्ज करू शकतात. म्हणजे 45 पासून 45 नंतर तुम्ही तुमचा लॅपटॉप चार्ज करू शकता. तर हे एक ऑप्शन दिलेलं आहे. बाकी जागा वगैरे, स्पेस वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. कम्फर्ट सगळा चांगला दिलेला आहे. इथे तुम्हाला कुठलं कंप्लेंट करायसारखी काही हे पण नाही आहे, कुठला मुद्दा पण नाही आहे. दोन्ही सीट आयसोफिक चाइल्ड सीट आहे, म्हणजे लहान बाळांच्या ज्या चेअर असतात ना, त्या तुम्ही दोन्ही सीटला लावू शकता. इथे रिक्वेस्ट सेन्सर दिलेला आहे, फ्लश डोअर आहे, चारी विंडोचे पॉवर कंट्रोल या इथे तुम्हाला अवेलेबल होतात आणि चारी दरवाजा स्पीकरसुद्धा दिलेला आहे. 1 लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता आणि हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर तुम्हाला इथे दिलेलं आहे. ओके, गाडी स्टार्ट केली मी आणि कॅबिन कम्प्लिटली चेंज झालेलं आहे. कम्प्लीट कॅबिन चेंज झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जुनी अल्ट्रॉज जर बघितली आणि नवीन बघितलं, त्यात तुम्हाला खरंच खूप फरक जाणवणार आहे. सर्वात पहिला बदल म्हणजे हे स्टेअरिंग व्हील. जे स्टेअरिंग व्हील इल्युमिनेटेड सफारी, नेक्सॉन किंवा करसोबत येतं, जे ऑलरेडी टियागोमध्ये सुद्धा अवेलेबल झालं, आता ते तुम्हाला इथे सुद्धा मिळणार आहे. या सेगमेंटमध्ये मिळणार नाही. म्हणजे जे मी सेगमेंटबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा बलेनो, ग्लांजा आणि i20 बद्दल बोलतोय, हे समजून घ्यावा. ओके, इल्युमिनेटेड लोगो, क्रूज कंट्रोल. बरं, CNGमध्ये सुद्धा क्रूज कंट्रोल तुम्हाला अवेलेबल होणार आहे. बाकी सगळे कंट्रोल तुम्ही इथे बघू शकता. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही इथून चेंज करू शकता, चेक करू शकता. ट्रिप इन्फो वगैरे त्या चेंज कुठून करायच्या, ते इथून करायच्या चेंज. ठीक आहे. नवीन 10.25 एमचा टचस्क्रीन सिस्टीम, ज्यात मूड लाईट वगैरे आहे. हे बघा, हायलायटिंग पार्ट म्हणजे हे मूड लाईट खूपच चांगल्या पद्धतीने चेंज होतात, खूप स्मूथ पद्धतीने वर्क होतात आणि खूप महत्त्वाचे सुद्धा वाटतात. आता बोलू कॅमेरा क्वालिटीबद्दल. ठीक आहे, 10.25 एमचा म्युझिक सिस्टीम आणि ही कॅमेरा क्वालिटी. ही 2D आहे, 3D तुम्ही असं बघू शकता. गाडी नेमकी कुठे आहे, काय आहे, आजूबाजूचं सगळं दिसून येईल. हे 2D लेफ्ट किंवा राईट, लेफ्ट राईट याच्यासाठी, कारण इथे 360 डिग्री कॅमेरा दिलेला आहे. जेव्हा मी इंडिकेटर राईटचं देतो तेव्हा हे राईटचं दाखवतं, जेव्हा मी इंडिकेटर लेफ्टला देतो तेव्हा हे लेफ्टचं दाखवतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जास्त इकडे तिकडे बघायची गरज नाही आहे. सेंटरला बघा आणि आरामात गाडी वळवू शकता. ACचे जो फ्लो होता, जे डिझाईन होतं ते सुद्धा चेंज झालेलं आहे. खूप प्रीमियम दिसतं हे. ठीक आहे, आणि इथे हलकासा हे क्रोम तुम्ही म्हणू शकता, इथे तुम्हाला अवेलेबल होऊन जातं. नॉची, ॲग्रेसिव्ह, स्पोर्टी हे डॅशबोर्डला बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणवेल. बघा, शार्प कट्स दिलेले आहे. इथे गोल्डन कलर दिलेला आहे, वर तुम्हाला ब्लॅक कलर, इथे मूड लाईट दिसतं, अजून चांगले होऊन जातात. कलर चेंज केला तर अजून चांगले दिसतील. आणि खाली बेज कलर दिलेला आहे. हे कॅबिन बघा, पहिलेपेक्षा जास्त इम्प्रूव्ड कॅबिन, पहिलेपेक्षा जास्त प्रीमियम कॅबिन, आणि आत बसल्यानंतर तुम्हाला खरंच जाणवेल की तुम्ही खरंच एका प्रीमियम कारमध्ये बसलेले आहात. परत एकदा चांगला बदल म्हणजे इथे सगळे टचस्क्रीन झालेले आहे, सगळं टच दिलेलं आहे. 360 डिग्री कॅमेरासुद्धा तुम्हाला इथं टचनीच बघायला मिळतो. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही जे बटन असतात, ज्यांची गरज असते फॅनची किंवा AC टेम्परेचर कमी जास्त करायची, ते तुम्हाला बटनच दिलेले आहेत. थोडं खाली आलं तर सेंटर बेलच्या स्विचला तुम्हाला इथे दिलेलं आहे 65 वॅटचं चार्जिंग सॉकेट, जे फास्ट चार्जिंग जे आजकाल मिळतं ते सुद्धा. बरं, 65 वॅट म्हणजे तुम्ही लॅपटॉपसुद्धा चार्ज करू शकता. 12 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट, आणि इथे दिलेलं आहे तुम्हाला वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन. ठीक आहे,
प्रो मॅक्स वगैरे बसेल की नाही याची थोडी शंका आहे मला, पण बाकी बारकी मोबाईल तर बसूनच जातील, पण जागा चांगली दिलेली आहे तर बसतील असं वाटतंय. ओके, इथे दिलेली आहे गिअरबॉक्स, मॅन्युअल गिअरबॉक्सच आहे की मी तुम्हाला ऑलरेडी दाखवली होती. आणि इथे थोडी स्पेस दिलेली आहे. हा आर्मरेस्ट आहे, हा पुढे मागे सुद्धा होतो, स्लाइडेबल आहे आणि आत तुम्हाला चांगली जागा सुद्धा दिलेली आहे. हे बघा, ठीक आहे. इथे कुठलं चार्जिंग वगैरे मिळत नाही. ग्लब बॉक्स जो आहे ना तो चांगल्या क्वालिटीचा दिलेला आहे आणि हा कूल ग्लब बॉक्स आहे. 2 कंपार्टमेंट दिलेले आहे. तुम्ही टॅब पण ठेवू शकता. बारका जो लॅपटॉप असतो ना 13-14 इंचचा तो इथे बसू शकतो आणि बाकी इथे सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहे आणि हा कूल ग्लब बॉक्स आहे. एक कमी मला असं जाणवते किंवा एक फीडबॅक समजा, हा बेज कलर आहे ना, तर हा बेज कलर ना लवकर खराबसुद्धा होऊ शकतो, म्हणजे मेंटेनला थोडासा जाणवेल. पण हा गोल्डन कलर असल्यामुळे एवढा त्रास होणार नाही असं सुद्धा जाणवतं. वर सनरूफ दिलेलं आहे. 1 टच बटनमध्ये हे ओपन होईल आणि 1 टचमध्ये बंद होईल. हे इलेक्ट्रिक सनरूफ आहे, तर जे इलेक्ट्रिक सनरूफचे नॉर्म्स असतात तेवढंच बारकं हे दिलेलं आहे, खूप असं मोठं नाही आहे. इथे कॅबिन लाईट दिलेले आहे. इथे तिकीट होल्डरसाठी जागा इथे दिलेली आहे तुम्हाला, मिरर वगैरे, ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे, पण हे जे कॅबिन वगैरे आहे, जे चेंजेस आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. आता बोलू इंजिन स्पेसिफिकेशन आणि चेंज झालेल्या किमती, प्राइस काय आहे. चला बरं, 3 इंजिन ऑप्शन. महत्त्वाचं म्हणजे डिझेल. या सेगमेंटमध्ये डिझेल नाही आहे. बलेनो, ग्लांजा आणि i20 डिझेल अवेलेबल होत नाही, म्हणून ही गाडी तशीच सेगमेंटमध्ये जास्त विकल्या जाते डिझेलच्या कम्पॅरेटिव्हली, ज्यांना डिझेल पाहिजे. पहिलं. दुसरं, 200 न्यूटन मीटरचा टॉर्क तुम्हाला डिझेल इंजिनमध्ये मिळून जातो 86 bhpच्या पॉवरसोबत. दुसरं इंजिन, महत्त्वाचं इंजिन म्हणजे CNG इंजिन, जे पेट्रोलसोबत अवेलेबल होतं 1.2 लिटरचं. 72 bhpची पॉवर, 6000 लिनियर RPM रेंजमध्ये, 103 न्यूटन मीटरचा टॉर्क. आणि तिसरं इंजिन म्हणजे पेट्रोल इंजिन, जे खूप जास्त महत्त्वाचं इंजिन, जे आजकाल जास्तच डिमांडमध्ये असतं. 1.2 लिटरचं इंजिन, तिथे 86 bhpची पॉवर जनरेट करतं, जे सेम तुम्हाला पॉवर देते डिझेलमध्ये, आणि 115 न्यूटन मीटरचा टॉर्क, ज्यात तुम्हाला खूप चांगल्या पॅकेजमध्ये अवेलेबल होतं. ते XC XM वगैरे होतं, ते चेंज झालेलं आहे आता तुम्हाला स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह, अकम्प्लिश्ड असे व्हेरियंट मिळणार आहे, ज्यात तुम्हाला S म्हणजे सनरूफचं ऑप्शनसुद्धा अवेलेबल होणार आहे. ही एक चांगली बाब आहे. 6.89 लाख पेट्रोल व्हेरियंट अवेलेबल होऊन जातं, 6.89 लाख. आणि 11.5 लाखात डिझेल व्हेरियंट, जे टॉप ऑफ द व्हेरियंट आहे. 6.89 लाख एक शोरूम प्राइस आहे. ती तुम्हाला 1 लाखांनी वाढवली तर तुम्हाला CNG व्हेरियंट अवेलेबल होईल. आणि 11.5 लाखात एक शोरूम प्राइस डिझेल म्हणजे 12.5 लाखात टॉप ऑफ द व्हेरियंट अवेलेबल होईल. आता मी तुम्हाला आज ऑन द रोड प्राइस सांगितल्या. जनरली मी तुम्हाला जेव्हा एक शोरूम प्राइस सांगतो ते ह्यासाठी सांगतो कारण त्या फ्लॅट किमती असतात, ज्या कंपनीकडनं आलेल्या असतात. तुमच्या तालुक्यानुसार, जिल्ह्यानुसार मे बी चेंज होऊ शकतात, किंवा कुठले डीलर किती ऑफर देतात ते सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणजे पुण्यात जर तुम्ही आले तर 95 शोरूममध्ये तुम्हाला चांगल्या डील अवेलेबल होती, ठीक आहे. म्हणून आम्ही जनरली एक शोरूम प्राइस सांगतो, पण एक शोरूम प्राइसच्या वर 1 लाख किंवा 1.25 लाख तुम्ही कन्सिडर करू शकता. बरं, व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करत चला, म्हणजे बाकीच्यांना सुद्धा मदत होईल. आणि व्हिडिओ एवढा बघितलाय लाईक सुद्धा करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.